नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत. बांधकाम कामगार विभाग अंतर्गत ज्या मुलांचं शिक्षण पूर्ण करायचं आहे त्यांना स्कॉलरशिप किती भेटणार आहे, कोणत्या शिक्षणासाठी ते स्कॉलरशिप भेटणार आहे. तुम्ही शाळेत असाल, कॉलेजमध्ये असाल तर तुमच्यासाठी वेगवेगळ्या स्कॉलरशिप्स असतात किंवा वेगवेगळ्या स्कीम असतात. त्या अंतर्गत सर्व माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहणार आहोत. बांधकाम कामगार एक खूप महत्त्वाचा पार्ट आहे आपल्या महाराष्ट्राचा. महाराष्ट्र शासनाने त्यासाठी बांधकाम कामगारांच्या मुलांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, जेणेकरून त्यांचे शिक्षण पूर्ण व्हावे. ते किंवा आरोग्यविषयक योजना आहेत, त्यानंतर आर्थिक योजना आहे, त्यानंतर सामाजिक सुरक्षा योजना आहे. महत्त्वपूर्ण माहिती आपण आहे यामध्ये शैक्षणिक योजना याचा फायदा लाभ कसा करून घ्यायचा आहे, कोणते मुलं पात्र असणार आहे, माहिती आपण या व्हिडिओद्वारे पाहून घेणार आहोत. कोणतेही पार्ट मिस करू नका, जेणेकरून अर्धवट माहिती भेटून जाईल. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळ्या योजना असतात. त्यानंतर गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स असू द्या, प्रायव्हेट जॉब्स असू द्या, IT रिलेटेड जॉब्स असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या, अशी सर्व माहिती आपल्या चॅनलवर असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे ते पाहून घेऊया. बांधकाम कामगार योजना अंतर्गत विविध इथे योजना राबविल्या जात आहेत. आपण त्यांच्या ऑफिशियल पेजवरून पाहत आहोत. ही सर्व लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता, तिथे सुद्धा मी सर्व लिंक टाकत असते. आता इथे जी योजना आहेत आपण वन बाय वन चेक करूया. ही जी साईट आहे तुम्ही इंग्लिशमध्ये पाहिजे असेल तर इंग्लिशमध्ये करू शकता, मराठीमध्ये पाहिजे असेल तरी सुद्धा करू शकता. आता इथे कामगारमध्ये जाऊन कल्याणकारी योजना पाहू शकता. क्लिक केल्यानंतर इथे वेगवेगळ्या योजना सांगितलेल्या आहेत बघा. सामाजिक सुरक्षा आहे, शैक्षणिक आहे, आरोग्यविषयक योजना आहेत, त्यानंतर आर्थिक योजना सुद्धा दिलेल्या आहेत. शैक्षणिक योजनामध्ये इयत्ता 1ली ते 7वी विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 2,500 रुपये सरकार देणार आहे. इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5,000 रुपये, किमान 75 अथवा अधिक उपस्थिती आवश्यक असणे गरजेचं आहे. हा जर फॉर्म भरायचा आहे, तुमची मुलं जर शाळेत जात असेल त्यांच्यासाठी हे असणार आहे स्कॉलरशिप. तुम्ही इथे फॉर्म डाउनलोड करून घेऊ शकता. ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, नक्की चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचे मुलं जर इयत्ता 10वी किंवा 12वीमध्ये शिकत असाल तर त्यांच्यासाठी 50% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास 10,000 रुपये स्कॉलरशिप देण्यात येत आहे. हे सुद्धा माहिती आहे की तुम्हाला जर हे फॉर्म भरायचं असेल, तुमचे मुलं 10वी किंवा 12वीमध्ये आहे, किमान 50% किंवा 50% बघा 50% मार्क असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 10,000 रुपये भेटून जाणार आहे. इयत्ता 11वी व 12वीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्ष 10,000 रुपये स्कॉलरशिप भेटणार आहे. हे सुद्धा फॉर्म तुम्हाला भरायचं असेल फॉर्म डाउनलोड करू शकता. पण इथे आवश्यक पात्रता बघू शकता. 75 हजेरीबाबत शाळेचा दाखला पाहिजे आहे. त्यानंतर इथे जे आहे ते किमान 50% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्याची गुणपत्रिका पाहिजे आहे. इथे 10वी आणि 11वीची गुणपत्रिका पाहिजे आहे. त्यानंतर तुमचे जर पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्ष 20,000 रुपये नोंदित कामगाराच्या पत्नीसही लागू यांच्यासाठी सुद्धा आहे. इथे मागील शैक्षणिक इयत्ता उत्तीर्ण झाल्याचं गुणपत्रिका प्रमाणपत्र, चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याची पावती बोनाफाईड लागणार आहे. तुमचे मुलं जर मेडिकल फील्डमध्ये पदवीकरिता प्रतिवर्षी तुम्हाला 1,00,000 रुपयेपर्यंत मदत भेटणार आहे. इंजिनिअरिंगसाठी अभियांत्रिकी पदवीसाठी 60,000 रुपये सुद्धा भेटणार आहे. तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केलेलं पाहिजे आहे. इथे आवश्यक पात्रता मागील शैक्षणिक इयत्ता उत्तीर्ण झालेले गुणपत्र लागणार आहे आणि चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याबाबतची पावती आणि बोनाफाईड. त्यानंतर शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष 20,000 रुपये सुद्धा इथे तुम्हाला स्कॉलरशिप असणार आहे. मागील शैक्षणिक इयत्तेचे उत्तीर्ण झालेले गुणपत्रक, प्रमाणपत्रक, चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याबाबत पावती आणि बोनाफाईड. नोंदित बांधकाम कामगाराच्या 2 पाल्यांना MSCIT शिक्षणाची शुल्कची प्रतिपूर्ती. म्हणजे तुम्हाला MSCIT करायचं असेल तर इथे नक्कीच इथे डाउनलोड करून फॉर्म भरू शकता. MSCIT उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र व शुल्कची पावती तुम्हाला इथे लागणार आहे. खूप चांगली संधी आहे. बांधकाम कामगार विभागात अनेक योजना राबविल्या आहेत. तुम्हाला इथे आर्थिक योजना आहे, शैक्षणिक योजना आहे, त्याच्यानंतर इथे वेगवेगळ्या सोशल सिक्युरिटी स्कीम्स आहेत. तुम्ही इथे नक्कीच याचा लाभ घेऊ शकता. 2 मुलांना शैक्षणिक योजनेसाठी लाभ घेऊ शकता. बांधकाम कामगार अंतर्गत तुम्हाला पहिल्यांदा इथे रजिस्ट्रेशन करणे सुद्धा इम्पॉर्टंट असणार आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही इथे कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन क्लिक केल्यानंतर तुम्ही सर्व माहिती, आधार नंबर, करंटली यूज मोबाईल नंबर टाकून तुमचे सर्व रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि या योजनेचा लाभ नक्कीच करून घ्यायचा आहे. क्लेम करायचा आहे तुम्हाला, ऑनलाईन फॉर्म क्लेम करायचा आहे तर तुम्ही इथे नक्कीच क्लिक करू शकता. क्लेम करण्यासाठी बांधकाम कामगार दिव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा. इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. पहिल्यांदाच क्लेम करताय तर न्यू क्लेमवरती क्लिक करू.
तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, क्लिक इफ अप्लाइंग फॉर एनी डेथ ऑर रिलेटेड स्कीम. जर मृत्यू संबंधित लाभासाठी अर्ज करत असेल तर तुम्ही ती क्लिक करू शकता, नाही तर प्रोसीड टू फॉर्म करू शकता आणि ही सर्व रजिस्ट्रेशनची प्रोसेस तुम्ही घेऊ शकणार आहात. खूप चांगली संधी आहे. जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळे स्कीम्स आहेत, तुम्ही पाहू शकता. इथे पहिल्यांदा नोंदणी करून घ्यायची आहे. नोंदणी केल्यानंतरच तुम्हाला ह्या स्कीमचा फायदा करून घेता येणार आहे. यामध्ये काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.